पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। कुंदेन्दु तुषार हार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे जयांचे निआठवे शब्दसृष्टी आंगवे सारस्वताघवे जिव्हेसिये वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे म्हणे रस होती ओळगणे अक्षरासी भावाचे अवतरण अवतरविती निजखूण हाता चढे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय गिमसो निठाय तै एवढे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कारो नियाता सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातर आजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः। तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि। श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेतांबरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चिता श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिस्तूयते सदा स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वा विद्या लभन्ति ते। वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने। श्री गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री विठ्ठलाय नमः श्री माता पितृभ्यां नमः श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि।
कापुरी परिमळू दिसेवो आळू माळू हळू हळू सुढाळू पवन पंथे पवनी न माये पवन हि धाये परतला खाये आपणाशी मुखवात नाही तरतसे बाही नावे दिशा दाही आप घोषे ज्ञानदेवा मौन्य नामाचे तारण तारक हरिवीण दुजा नाही पवनी न माये पवन हि धाये परतला खाये आपणाशी। कापुरी परिमळू दिसेवो आळूमाळू हळू हळू सुढाळू पवन पंथे। भगवान संत सम्राट माऊलींच्या असीम अनुकंपेने आपण नाम संकीर्तन महात्म्य हे श्री ज्ञानोबारायांच्या गाथेतील द्वितीय प्रकरण त्यातील 64 क्रमांकाच्या अभंगापर्यंत आपण यथाशक्ती यथामती त्याचं अन्वयानुरूप पांगता अर्थाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत। त्यामध्ये हा प्रस्तुत अभंग कापुरी परिमळू दिसेवो आळूमाळू हळू हळू सुडाळू पवन पंथे असा आहे की ज्ञानोबारायांसारखे ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त झालेली म्हणजे ऋतम म्हणजे सत्य ऋतम बिभरती इति ऋतंभरा योगसूत्रामध्ये तत्र ऋतंभरा तत्र प्रज्ञा असं सूत्र दिलेलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की ह्या महापुरुषांना केलेल्या आपल्या तपस्येने किंवा योगानुष्ठानाने किंवा भक्तिप्रेमाने केलेलं इष्टदेवतेचं चिंतन किंवा श्रवणादिकांच्या द्वारा झालेलं तत्वज्ञान हे संपूर्ण त्यांच्या अनुभूती अशी झाली की केवळ ती सत्यालाच धारण करते। त्यांच्या वाणी इंद्रिय यांना असत्याला विषय ते कधीच करत नाही। आणि अशा महापुरुषाची वाणी जेव्हा प्रकट झाली तेव्हा ते कोणत्या स्थितीत आहेत त्यांची स्वरूप स्थिती तर नित्य अभंगच आहे, परंतु जेव्हा त्यांना जनकल्याणासाठी त्यांची वाणी स्फुरते तेव्हा त्यांचा असणारे जे अंतःकरणाची स्थिती किंवा दशा त्या दशा स्वरूप स्थितीची आपण शास्त्र संत यांच्याद्वारे कल्पना करू शकतो, परंतु त्याचा ज्या प्रसंगातून ती निर्माण झाली तो प्रसंग म्हणजे त्यांच्या अंतःकरणाची स्थिती ती आपण मात्र कधीही आकलवू शकत नाही। कारण त्यांची प्रज्ञा आहे, प्रज्ञा म्हणजे प्रकर्षेन न्यायते अनेन इति प्रज्ञा, जेणेकरून वस्तूचं यथार्थ ज्ञान ज्या बुद्धीला होतं तिला प्रज्ञा असं म्हणतात। आणि ती प्रज्ञा कोणती आहे तर ऋतंभरा म्हणजे सत्याला धारण करणारी आहे। सत्यच त्यांच्या मुखातून बाहेर पडतं। तेव्हा आपण जेव्हा या अभंगाचं चिंतन करतो तेव्हा ज्ञानोबारायांना हेच म्हणायचं आहे, इदम इत्थम असं आपण म्हणू शकत नाही। मग इतकं निश्चित आहे की ज्ञानोबारायण स्वरूप स्थितीत राहतात, तसंच ज्ञानोबारायांना स्वरूप स्थिती प्राप्त करणं आवडतं आणि शास्त्रामध्येही स्वरूप स्थितीचं वर्णन केलेलं आहे। युक्तीनं शास्त्रदृष्ट्या आणि महापुरुषांचा अनुभव श्रुती युक्ती आणि अनुभव सर्व स्वरूप स्थितीला विषय करतात, म्हणजे स्वरूप स्थितीचं वर्णन करतात। तेव्हा स्वरूप स्थितीकडे जाण्यासाठी हा अभंग निश्चित आहे, परंतु त्या ठिकाणी त्याचं झालेलं स्फुरण
अमुकच भूमिकेतून झालेला आहे ही याची फक्त आपण कल्पना करू शकतो. ते असंच आहे असं आपण म्हणू शकत नाही. परंतु या ठिकाणी फक्त त्यांच्या शब्दाचा सूत्राचा आश्रय घेऊन मूळ स्वरूप स्तुतीपर्यंत जाण्यासाठी वेडे वाकडे गायीन या नियमाने आपण जसं आपल्याला बुद्धी होईल किंवा ते बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण याचा चिंतन करण्याचा प्रयत्न करावा, इतका त्याचा अर्थ आहे. असो, या ठिकाणी ज्ञानोबाराय नामदेवरायांना पाठीमागच्या वेळ अभंगात म्हटलेले की तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे काय, जिव्हे झाला चळ नेगे अवसान तो पळ. नामाचा उच्चार करताना जिव्हा इतकी जिव्हा लाचावली गुणी ना, विठ्ठल नाम संकीर्तनी. भगवंताचं नामस्मरण करताना त्या जिव्हेला इतकं वळण पडलेलं असतं की तुकोबाराय सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. ह्या नामाचा त्या जिव्हेला छंदच लागून जातो. आता ती पुन्हा काही झालं तरी नामाला सोडत नाही अशी स्थिती आहे. आणि या स्थिती झाली असताना मनुष्याचं स्वरूप स्थितीमध्ये अवस्थान होतं. तदा द्रष्टो स्वरूपे अवस्थानम, द्रष्ट्याची स्वरूपामध्ये स्थिती होते असं योगसूत्र सांगतं. भक्ती सिद्धांतही तेच सांगतो आणि तत्त्वज्ञानालाही तेच अभिप्रेत आहे. थोड्याफार भेदाने सर्वांचं लक्ष एकच आहे, ते जीवनमुक्त अवस्था प्राप्त करणं किंवा मुक्त अवस्था प्राप्त करणं. तेव्हा या दृष्टीनं याचा विचार करताना नामदेवरायांना ह्या नामाच्या महत्त्वाविषयी असं ज्ञानोबाराय म्हणाले की एक एक दिवस, एक एक क्षण, एक एक घडी या ठिकाणी घडी घडी घडीने साधावी त्रिगुणाची गोवी उगवणी. सगळ्या त्रिगुणांनी जे मनुष्याला बंधनात सापडवलेलं आहे तर घडी घडीने साधावी, म्हणजे क्षणाक्षणाला नामस्मरणाचा कधी विसर पडू देऊ नये. म्हणजे त्रिगुणाची गोवी किंवा गुंता किंवा बेडी याच्यातून जीव हा मुक्त होतच असतो. हा सिद्धांत आहे शास्त्राचा. त्याप्रमाणे हे नामदेवराय एक एक दिवस, एक एक पळ, एक एक क्षण ह्या नाममंत्राचं पठण करणारे अशा या जगामध्ये विरळे पुरुष आहेत. आहे ना हो, अशी स्थिती आहे की नाही असं नामदेवरायांना माऊली म्हणतात. आणि ज्ञानदेव म्हणे नामयात तुगा जानसी, हे तू चांगल्या प्रकाराने जाणतच आहे. काय की ह्या स्वरूप स्थितीला प्राप्त होण्यासाठी केशवाचं भजन हेच त्या सर्वात श्रेष्ठ साधन आहे. परंतु भागवतामध्ये आलं की कोणता प्रसंग आहे मला आठवत नाही. ज्या वेळेला आजामेळाला सकाळी कधी सांगितलं का हे, आजामेळाला जेव्हा नेण्यासाठी यमदूत आले, परंतु यमदूत त्याच ठिकाणी विष्णुदूत उपस्थित झाले आणि त्यांना त्या विष्णुदूतांनी त्या ठिकाणी प्रतिबंध केला. हे आमचं गिराईक आहे, हे वैकुंठाला नेण्यासाठी आम्ही आलो, तुम्ही यमदूत त्याला नेऊ शकत नाही. हा यमलोकाचा अधिकारी नाही, आजामेळ वैकुंठाचा अधिकारी आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. आजामेळ यांनी कोणत्याही प्रकारचं पुण्य केलेलं नाही. त्याच्या जी काही बाड आहे त्या बाडामध्ये आजामेळाचं सर्व खातं जे भरलेलं आहे ते पापाचरणाने भरलेलं आहे, पापकर्मानी पापवासनानी या भरलेलं आहे. आणि ह्याला विष्णुदूत हे आमचं गिराईक आहे असं का म्हणतात. म्हणून त्यांनी यमराजाला जाऊन विचारलं की आम्हाला तर त्यांनी प्रतिबंध केला. तेव्हा यमाने सरळ उत्तर सांगितलं, यम सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता, जेथे होय हरिकथा, जेथे होय कथा हरिकथा, जेथे होय हरिकथा सदा घोष नामाचा. ज्या ठिकाणी नामाचा घोष होत आहे, हरिकथा होत आहे, तिथं तुम्हाला जाण्याचा अधिकार नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे ते जे विष्णुदत्तांनी सांगितलं तीच खरी गोष्ट आहे. तर असं कसं मग या ठिकाणी शास्त्राने जो पापपुण्याचा विचार सांगितला आणि ईश्वर कर्मसापेक्ष फलदाता आहे असं सांगितलं शास्त्रामध्ये. ज्याचं जसं कर्म असतं ते कर्म त्याला फलाचा भोग दिल्याशिवाय राहत नाही. ही असणारी शास्त्रवचनं ही सगळी निरर्थक होतील. त्यांनी सांगितलं निरर्थक नाही, हेच शास्त्राचं मनोगत आहे. शास्त्रानेच सांगितलेलं आहे. किती जरी पातक झाला तर त्यांनी सांगितलं 12व्या अध्यायात 9व्या अध्यायात की किती पातकी दुष्कृती जरी झाला तरी तो अनुतापतीर्थी नहाला, तो न्हावूनी मज आता आला सर्व भावे.
कितीही जरी पातकी असला, दुष्कृत्य करणारा असला, तर तो जेव्हा माझं भजन करतो तेव्हा सर्व पापांचं प्रायश्चित्त होऊन तो माझ्या स्वरूपाला मिळत असतो. हा माझ्या निश्वसित असणाऱ्या वेदांनीच ही गोष्ट तात्पर्यभूत अर्थाने कथन केली आहे, निरूपण केली आहे. पण मग केली आहे तर मग सगळ्या लोकांनी असं लोकांच्यामध्ये हा प्रचार प्रसार नाही. त्याचं प्रचार प्रसार नाही याचं कारण नामाचं तत्त्व इतकं गहन आहे की त्यांनी सांगितलं, काही नावं दिलेली आहेत, श्लोक आठवत नाही किंवा लक्षात नाही, तर त्यांनी सांगितलं की हे 12 जण ह्या विश्वामध्ये असे आहेत की त्यांना ह्या नामाचं महत्त्व माहीत आहे. आजामेळाने जरी नाम असं आहे की त्या आजामेळाने पुत्राच्या लोभे नष्ट म्हणे नारायण, त्यासाठी विमान पाठविले. आजामेळाला मुलाच्या लोभाने तो नारायण नाव आहे म्हणून म्हटला. त्याने काही परमात्म्याच्या नावाचं उच्चारण परमात्म बुद्धीनं केलेलं नाही. असं जरी असलं तरी त्याला फल मिळतंच. कारण त्यांनी सांगितलं की लहान बालकांनी न जाणता विस्तवाला हात लावला तरी तो त्याला भाजणार, पोळणार, आणि जाणून जर कोणी विस्तव हातात घेतला तर त्याचाही हात पोळणार. त्यामुळं नामसाधन असं प्रभावी आहे की ते जाणता किंवा नेणता कसंही जरी घेतलं तरीसुद्धा तो भगवंत मात्र असा आहे, जाणीव नेणीव भगवंती नाही, हरी उच्चारणी पाही मोक्ष सदा. ज्ञानोबरायांनी या श्रुतीचं जे मनोगत आहे त्या श्रुतीचा जो तात्पर्य निर्णय आहे तो आपल्या हरिपाठाच्या अभंगामध्ये सांगितलेलाच आहे. आपण क्रमाक्रमाने हरिपाठाचं चिंतन सध्या चालूच आहे. गुरुवर्य गेठे महाराज त्याचं पदपदाचं निरूपण करता आहेत. तेव्हा अशा प्रकारची स्थिती आहे. जरी आपण निळ्याचे अभंग पाहिलेत आत्तापर्यंत, तर बघा निळा रंग हा सर्वव्यापक आहे आणि प्रत्येक रंगामध्ये कोण आहे त्याचंच प्रतिबिंब पडलेलं आहे. तसाच व्यापक परमात्म्याचं जीव चैतन्याच्या मुशीमध्ये त्या ठिकाणी प्रत्येकाच्या ठिकाणी हे प्रतिबिंब पडलेलं आहे. प्रतिबिंब जेव्हा अनात्म पदार्थाचं तादात्म्य घेतं तेव्हा त्याला भले हे कळणार नाही, पण त्याच्या मुखातून आलेला उच्चार हा प्रत्येक परमात्म्याच्या पर्यंत पोचणार नाही का? कारण परमात्मा काय, घट घट बिचमे राम रमया. आणि खरं नाव अगोदर निळा रंग, प्रत्येक रंग हा निळ्या रंगाने वेष्टित आहे असं जर तुम्ही म्हणता तर कशावरून? हा मूळचा निळा रंगच त्याच्यामध्ये आलेला आहे. म्हणजे मूळचा निळा रंग जो आहे तो इतका व्यापक आहे की त्याचाच अंश याच्यामध्ये आलेला आहे. भलेही त्या निळ्या रंगाचा अंश आपल्यामध्ये आलेला आहे हे जरी त्याला कळलं नाही, पण निळ्या रंगाला माहिती आहे ना माझी व्याप्ती, त्याची असणारी निरपेक्ष व्याप्ती जाणत असल्यामुळं हे नाव त्याला नव्हतंच. उपजलिया बाळकाशी नाव नाही तयपाशी, ठेविले नावेशी ओ देत उठी. त्याला कुठं नाव होतं पूर्वी, त्याला एक नाव दिलं, परंतु त्या नावाशी थोडाच काळ त्याचं इतकं तादात्म्य झालं की झोपेत जरी नारायण हाक मारली तर मी एकटाच उठून बसणार, इतकं त्या नामाशी तादात्म्य झाले. तर ज्या नामाचा आणि नामीचा अभेद आहे असा असणारा परमात्मा, त्याच्या ठिकाणी अज्ञानाचं आवरण राहील का? हे याचं नाव आहे का माझं नाव आहे? सर्वत्र माझंच नाव आहे, सर्वत्र मीच आहे. त्यामुळं केलेल्या नामाचं उच्चारण हे परमात्म्यालाच मिळतं. आणि तो परमात्मा हा अकारण करुणावर्णालय अहेतुकी दयाघन असा असल्यामुळं तर आणि सर्वज्ञ असल्यामुळं, सर्व शक्तिमान सर्वाधीश असल्यामुळं त्या परमात्म्याला वाटेल त्याचा उद्धार करता येतो. त्यामुळे हे नाम जरी कसं घेतलं, फक्त नाम घेतलं पाहिजे. ते कसं घेतलं, का कोणत्या भावाने घेतलं याचासुद्धा काही संबंध नाही. बाकीच्या साधनांमध्ये श्रद्धा समन्वितता असलीच पाहिजे, पण नामामध्ये नसली तरी चालतं. याचा अर्थ श्रद्धेने नाम घेऊ नये असं नाही. उलट अतिशय रसमय असणारं नाम रसास्वादन करीत केलं पाहिजे. जसं खडीसाखरेची आपण गोडी कशी घेत राहतो त्याप्रमाणे, किंवा काकवी किंवा मध कशी चाटत असतो, तसं ज्ञानोबाराय म्हणतात ना, हरिनामामृत रसपी जिव्हे माये रमणीये माये रमणीये हरिनामामृत रसपी जिव्हे. सुरुवात त्याची रसने व रसो मातृके व माये माये रमणीये माये रमणीये हरिनामामृत रसपी जिवे. त्याचं रसाचं आस्वादन करीतच नामस्मरण केलं तर ते अधिक त्या ठिकाणी त्या नामधारकाच्या जीवनामध्ये तत्काल परिवर्तन करणारं
फल देणारा असं होतं. पण तरीसुद्धा त्याला जे मोक्षरूपी शेवटचं फल आहे ते फल देण्याला त्या परमात्म्याचं कसंही इतकंच नाही, नाथ महाराजांनी झोपेत जरी परमात्म्याचं नाव बरळला एखादा तरी तो मुक्त झाला. या नामाचं महात्म्य कोणालाही लक्षात येत नाही. काही लोक म्हणतात आता आपण म्हटलं निरंतर केलं पाहिजे नामस्मरण. खरं तर नामस्मरण निरंतर करण्याची गरज नाही. ती वस्तू इतकी मौल्यवान आहे का तिच्या आवृत्तीची गरज नाही. एकदा आयुष्यात केलं असलं तरी त्याला तेच फल प्राप्त होतं. असा नामाचा महिमा आहे. परंतु या नामाचा महिमा जाणणारे फार विरळा जाणे. मागं सांगितलं विरळा पुरुष, विरळा ऐसा कोणी, तुका त्याशी लोटांगणी. ह्या नामाचं महत्त्व जाणत नाहीत असं सांगितलं. ते संकेतम परिहास्यम. कोणी एखादी संकेत खून जरी केली किंवा परिहास्याने म्हणजे त्याच्यावर थट्टेत जरी कोणी म्हटला, स्तोभया हेलनेनच, त्या स्तोभम हेलनेनवा. या ठिकाणी एखादा मनुष्य उगीचच काहीतरी त्याला काय स्तोभ म्हणजे निरर्थक प्रलाप अशा रीतीनं जरी बोलला, हेलनेनं नामाचे रामनामात काय आहे असं जरी कोणी म्हणला तरी त्याला नामाचं फल त्याला मिळणार. हेलनेनं वा वैकुंठ नामस्मरणम अशेषाग हरम परम विभूम. अशेषाग हरम विदुहू. वैकुंठ त्या परमात्म्याचं नाम घेतलं तर त्याच्या संपूर्ण पाप भस्मसात होऊन जातं असं शास्त्र सांगतं. म्हणून नामदेवरायांना म्हणतात, ज्ञानदेव म्हणे नामया तुगा जानशी भजन केशवाशी तुझा तुझी. त्या केशवाचं भजन हे मनुष्याला संपूर्ण जे काही फल आहे मोक्ष फलापर्यंत घेऊन जातं. हे याचं ज्ञान तुझा तुझी जानशी. तुलाच याचं परिपूर्ण ज्ञान आहे, कारण तू काय आहे, नामदेव आहे असं ज्ञानदेव नामदेवरायांना विचारतात. आता आपल्याला सहजच होतं एवढं महात्म्य नामाचं आहे तर हे कसं त्याचं काही स्पष्टीकरण करता येईल का? तर त्या नामाचा महिमा सांगत असताना ज्ञानोबाराय ह्या प्रस्तुत अभंगात सांगतात, कापुरी परिमळू दिशेओ आळूमाळू हळूहळू सुढाळू पवन पंथे. कापूर म्हणजे कर्पूर आपण ज्याला म्हणतो कापूर, त्याचा परिमळ म्हणजे सुगंध. तो आळूमाळू दिसे, तो अगदी थोडासा राहतो. ह्या ठिकाणी आपण आत्ता आणून जर कापूर ठेवला तर त्याचा थोडासा सुगंध आपल्याला येतो. परंतु हळूहळू सुडाळू पवन पंथे, त्याचा आळूमाळू म्हणजे इतकिंच कापूर हा सुगंधी पदार्थ आहे एवढं आपल्याला कळतं. परंतु थोड्या वेळाने जर पाहिलं हळूहळू सुडाळू पवनपंथे, पण पवनपंथे त्या ठिकाणी ज्या वायूची लहरी येते आणि त्या लहरीबरोबर तो जो सुगंध आहे तो हळूहळू पसरायला सुरुवात होते आणि त्यामुळं तो सुडाळू तो काय होतो, अधिक स्पष्ट होतो. आता फक्त मला आला, परंतु नंतर जेव्हा ती वायूची लहर त्या सुगंधाला घेऊन बाहेर पसरत जाते त्यावेळेला तो स्पष्टपणे अनेकांच्या प्रतीतीला तो सुगंधाचं ग्रहण होतं, प्रतीती येते. पण कधी पवनपंथे, तो वाऱ्याच्या मार्गाने गेला तेव्हा आपल्या जागेवर असला तर तो सुगंध आहे पण तो आळूमाळू आहे. पण तो जेव्हा वायूच्या लहरीबरोबर जातो तेव्हा तो सुगंध सुढाळ म्हणजे अत्यंत स्पष्टपणे. काहीच लांबचा मनुष्यसुद्धा म्हणतो, अनेक लोक म्हणायला तर इथं कापूर असला पाहिजे, कारण का तशा प्रकारचा सुगंध येतो असं सांगतात. याचा गूढ अर्थ असा आहे की नामस्मरण ज्याच्या हृदयामध्ये स्फुरण होतं प्रथम त्याला आळूमाळू कोणतं नाम जर तो प्रेमपूर्वक घेत नसला तरी म्हणजे विधीपूर्वक जरी नामस्मरण करत असला तरी त्याला नामस्मरणाचा आनंद येतो, पण तो थोडा येतो. कारण आत्तापर्यंत त्याच्या अंतःकरणाचे जी काही पावित्र्य आहे, अंतःकरणाची जी सूक्ष्मता, ती पवित्रता ही त्याच्या ठिकाणी झालेली नसते. नाम मात्र आलं तरी पण नाम प्रथम काय ज्ञानोबारायांचा अभंग आहे
की नाम मंगळ कसं आहे त्याच्या सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी मनकारे मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे बाप रुक्मा देवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. हे नाम जे आहे ते साचं आहे म्हणजे खरं आहे, ते मंगळ आहे, ते प्रारंभालाच घ्यावं, पातकाचा नाश करतं, पुण्य उत्पन्न करतं. ते पुण्य तुम्हाला थेट गुरु भेटीपासून तर आत्मज्ञान आणि ज्ञानोत्तर प्रेमलक्षणात्मक भक्तीच्या द्वारा जीवनमुक्तीचं विलक्षण सुखापर्यंत हे नाम नेतं. आणि कालच गेलं की एक पाऊल पडला की मागचा पाऊल जो आहे तो पुढं उचलतच असतो. असं क्रमयोगाने नामसाधना परमपुरुषार्थ मोक्षापर्यंत नेते किंवा पंचम पुरुषार्थ जो आहे भक्ती भाग्यसीमा साधीन पुरुषार्थ किंवा चौ पुरुषार्थाशिरी भक्ती जैसी त्या प्रेमलक्षणात्मक भक्तीचंही दान हे नाम देत असतं. म्हणून नाम जे असं साधन आहे की केवळ एकट्यानेच त्याचा भोग घ्यावा असं नाही. इथं मत हे प्रकरणात नाव काय नाम संकीर्तन मोठ्याने म्हणणं म्हणजे अनेकांनी एकत्र येऊन त्याचा उद्घोष करणं, नामाच्या रंगामध्ये रंगून जाणं आणि इतरांनाही रंगवणं. सर्वांनी लोभधली नादी लागली समाधी मूढजन नरनारी लोकारे पंडित ज्ञानी योगी महानुभाव एकची सिद्ध साधकारे. अशा प्रकारचं हे नाम महात्म्य आहे की नाम महात्म्यामध्ये जसा रंग जाईल तर त्याला लागली समाधी. आणि ती कोणाला तर मूढ जन नर नारी लोकारे. पण पंडित ज्ञानी योगी महानुभाव सिद्ध साधक सगळ्यांना एकाच फलाचा लाभ होतो असं हे नाम साधन आहे. आणि त्यामुळं मग ज्याच्या अंतकरणात ह्या नामाचं स्फुरण होतं तर ते कापुराप्रमाणे आहे. आणि त्या कापुराचा सुगंध जसा आळूमाळ सुरुवात थोडे असते परंतु संत संगतीमध्ये जेव्हा संत संगतीच्या मार्गाने किंवा शास्त्राने प्रतिपादन केल्याप्रमाणे संतांच्या साह्याने जेव्हा हे नाम आहे ते सर्वत्र वाहू लागतं तेव्हा सुढाळू पवनपंथे त्या पवनाच्या मार्गाने जसा तो कापुराचा सुगंध सुढाळ म्हणजे स्पष्ट होतो तसं हे नामाचं महात्म्य हळूहळू स्वतःबरोबर इतरांनाही प्रतीतीला येऊ लागतं. आणि त्या इतरांना त्या नामाचा लाभ होतो का याला थोडाफार झाला ते म्हणतात त्यांनासुद्धा पवनी न माये पवनही धाये. आणि ज्याच्या मार्गाने चालल्या त्या इतर लोकांनाही पवनही धाये त्यांनाही संतुष्टता वाटते. त्या नामाचा सुगंध ये हृदयीचे ते हृदयी घातले असा ज्यांच्यापर्यंत हा नामाचा सुगंध दरवळतो त्यांनाही त्यांचंही मन धातं म्हणजे संतुष्ट होतं तृप्त होतं. पण तिथंच राहत नाही तर ते सांगतात पवनी न माये. तो सुगंध त्या वाऱ्याला जसा मिळतो तर त्या वाऱ्यालाही संतुष्टता मिळते. ज्या हृदयात ते नाम गेलं त्यांनाही संतुष्टता होते. आणि किती संतुष्टता होते तर ती त्यांच्याही हृदयात मावत नाही. मग ते काय करतात तोच सुगंध पुढच्याला देतात. म्हणून म्हणतात पवनी न माये पवनही धाये आणि परतला खाये आपणाशी. आता तुम्ही काय म्हणाल की मनुष्य जीवनामध्ये अनेक साधनं सुखाची उपलब्धी अभिव्यक्ती करण्याची आहेत. तसंच एक हे नाम साधन आहे का? हे साधन अत्यंत दुर्लभ अशा प्रकारचं साधन आहे, कोणाच्याही वाट्याला येत नाही. आणि इतर विषयांपासून मिळणारा आनंद आणि नामापासून मिळणारा आनंद यामध्ये जमीन आसमानाचा भेद आहे. तुम्ही म्हणाल असंच आहे, एकाला दिलं एकाने दुसऱ्याला दिलं तो तृप्त झाला आणि तो तृप्तच झाला असा आनंद फक्त नामाच्याच ठिकाणी तृप्ती प्राप्त करून देणारा की आता आपल्याला कर्तव्याभाव झालेला आहे, काही कोणत्याही प्रकारचं कर्तव्य राहिलं नाही इतकं असणारं निरपेक्ष व्यापक जे सुख आहे ते नाम त्याला देत असतं. म्हणून म्हणतात की पवनही धावे ते तो तृप्त होतो. परंतु तृप्त जरी झाला तरी त्याच्या ठिकाणी ते मावत नाही.
मावत नाही म्हणजे त्याच्या अंतकरणातून ते ओसंडून वाहतं तो नामानंद, आणि तो आनंद ओसंडून व्हायला तर दुसरे त्याच्याकडे होतं. जसं दिव्याने दिवा लावायचा त्याप्रमाणे एका नामधारकाने स्वतः आनंद घ्यायचा आणि इतरांना वाटायचा. तुकाराम महाराज म्हणतात, सेवितो हा रस वाटितो आणि का घ्यारे होऊ नका रान भरी, विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शुर दाता, असं सांगतात. पण आता तुम्हाला असं वाटेल मग इतर विषयांप्रमाणेच हा आनंद आहे का? तर नाही. हा आनंद जेव्हा हा आनंद असा आहे की जर अंतर्मुख वृत्तीनं ह्या आनंदाच्या स्वरूपाचं आपण विवेचन केलं तर नामाच्याच कृपेने आपल्याला असं कळतं की इतर असणारे जे आनंद आहे ते क्षयातिशय दोषाने युक्त आहेत, सापेक्ष आहेत, अल्प आहेत आणि यद अल्पम तन मर्त्यम नाशवान आहेत. पण नामाचा आनंद, नाम हे नित्य असल्यामुळं नित्य नेम नामाच्या ठिकाणी ज्याचा आहे, तर असे पुरुष दुर्लभ असले तरीसुद्धा ह्या पुरुषांचा आनंद हा कसा आहे? व्यापक आनंद आहे, निरतिशय आनंद आहे, पारतंत्र्याने दूषित झाला नाही आणि तो नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुढे ते क्षीण, जेथे न सरेची वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. या ठिकाणी क्षीरसागरामध्ये शेषशयनावर पोडलेला जो भगवंत आहे, तर त्या देशात देखील हा एवढा आनंद नाही, असा हा नामानंद आहे. म्हणून सांगतात की त्या ठिकाणी तो परतला म्हणजे माघारी आला, म्हणजे नामाचा जो नामी आहे त्या नामाचा आणि नामीचा अभेद आहे. आणि परतून जेव्हा पाहतो तर नाम हे नामीहून भिन्न नसून नाम हे नामी रूप आहे. म्हणजे केवळ नाम हे तत्व आहे, नाम हे शब्द नाहीत. म्हणून नामाचा जो अर्थ आहे तो आहे तत्वरूप असणारं ब्रह्म. आणि हे जेव्हा ज्ञान होतं तेव्हा ते म्हणतात परतला आपणाशी खाये, तो आपल्यालाच खाऊन टाकतो. पहिल्यांदा साधकाला वृत्तीचा आनंद होतो. म्हणजे मी जे काही लोक म्हणतात नाम घ्यायला लागलं की आम्हाला आमच्या सगळ्या जगाचा विसर पडतो. पण एकदा आमचं नाम खंडित झालं म्हणजे नामस्मरण किंवा नामजप किंवा नामसंकीर्तन जोपर्यंत घेतो तोपर्यंत आनंद वाटतो. थोडक्यात त्याचं वर्णन स्वामी महाराज सांगायचे, काय आसनी निरूपणी सद्वृत्ती होते, तेथोनी उठता सवेची जाते. जोपर्यंत नामस्मरण करतो तेव्हा आम्हाला जगाचा विसर पडतो आणि आम्ही वृत्तीवर आलो की आम्हाला पुन्हा हे सगळं जगत जे आहे तसंच प्रकारचं पुन्हा भासायला लागतं. काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर, राग, द्वेष हे सगळे अंतकरणात जसेच्या तसे पुन्हा उद्भवतात. असा आमचा अनुभव आहे. अनुभवाचा आपलाप करायची सोय नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. तेव्हा पण हा आनंद जेव्हा नामाच्या साह्याने होतो आणि जेव्हा तो साधक त्या नामानंदाचा विचार करतो तेव्हा त्याला पहिली गोष्ट असते, तो पाहतो की हा आनंद वृत्त्यात्मक आनंद आहे का? वृत्तीमध्ये अभिव्यक्त होणारं नामस्मरण साधनापासून साध्य असणारं जे सुख आहे ते नाम आणि नामाचं सुख ही दोन्हीही अतिंद्रिय आणि साध्य साधन भावाच्या आतीत असताना मग जर वृत्तीच्या आनंदाने सुखी होत असेल आणि मला जर नित्य आनंदाची अभिव्यक्ती होत नसेल तर माझं नामस्मरणामध्ये कुठंतरी नामापराध होत आहे. आणि हे जेव्हा मनुष्याला एकदा चूक कळाली का ती सुधारतच असते. पण ही चूक समजली तरी त्याला कधी कधी असं होतं की कळतं पण वळत नाही. तर त्यावेळेला हे नामच असं साधन आहे की नामच त्याला अंतर्मुख करतं आणि वृत्त्यात्मक आनंदातील वृत्तीचा परित्याग होऊन केवळ आनंदच त्या ठिकाणी उरतो. आणि तो केवळ आनंद हेच माझं स्वरूप आहे, हेच परमात्म्याचं स्वरूप आहे. मी परमात्मा आणि परमात्म्याचं नाम हे दोन्ही हे त्रिपुटी वेगळी नाही, हे तिन्ही एकच आहेत. म्हणून त्या ठिकाणी तुकोबारायांचा पवित्र ते देह वाणी पुण्यवंत जोवदे अच्युत सर्व काळ. इथं काय त्रिवेणी तुका म्हणे देवभक्तांचा संगम तेथे ओगनाम त्रिवेणीचा. देवभक्त आणि नाम हे दोन्ही राहत नाहीत. आणि पुन्हा काय तिथं हे एक झाल्यावर पुढं काय आहे
तेथे ओघ नाम त्रिवेणीचा, त्या ठिकाणी ह्या त्रिवेणी जे आहे याच्यामध्ये पुन्हा पुढं ओघ काय आहे, तो ओघ चालूच आहे. बरं, मग समुद्राला मिळाल्यावर तिथूनही मिळवणी मिळतची जैसे मिळवणी मिळतची असे समुद्री गंगाजळ जैसे मी होनी तैसे माते भजती. अशा प्रकारचा हा आनंद आहे. म्हणून माऊली म्हणतात की परतला खाये आपणाशी, तो जेव्हा परततो म्हणजे त्या आनंदाच्या मूलभूत स्रोताचा शोध लागतो, नामीचा आणि नामाचा अभेद कळतो, तेव्हा तो स्वतःला खाऊन जागते. म्हणजे ती जी वृत्ती आहे नामाच्या सुखाचं आस्वादन करणारी त्रिपुटीयुक्त किंवा द्वैतात्मक, ती वृत्तीच काय होते, स्वपर विरोधत्वाने मावळून जाते. मावळून गेल्यावर तो सगळं थांबलं का? सगळं थांबलं नाही. आभेद भजन तेव्हा त्याचं चालूच आहे. म्हणून म्हणतात की परतला खाये आपणाशी, मुख वात नाही तर तसे बाही, नावे दिशा दाही आप घोषे. आता याच्यामध्ये एक जुना शब्द आहे हा, भावार्थ रामायणामध्ये वगैरे येतो आणि अजून मला वाटतं माऊलींच्याच वाङ्मयात कुठंतरी आहे. तर त्यात जसा घरवात शब्द आहे ना, तसा मुखवात शब्द आहे. आणि त्या मुखवात नाही म्हणजे त्याचा मुखवात म्हणजे विस्तार, मोठेपणा. तर त्या ठिकाणी व्यापकता. तर नाम काय आहे, एक दोनच शब्द आहे. भगवान सदाशिवांच्या मुखामध्ये काय फक्त रामनाम आहे, शतकोटी रामायण आहे. पण सगळं वाटून टाकलं देवदानव मानवांना आणि आपल्याजवळ काय ठेवलं, आपल्याजवळ फक्त राम ठेवलं. म्हणजे मी तुम्हाला हे सगळं व्यवस्थित वाटे करून दिलेत. दोन जे शब्द राहिले तिघा जणांना कसे वाटता येतील? मग तेवढं तरी मला द्या, मी इतकं तुम्हाला सगळं व्यवस्थित विभाग करून दिला. ते म्हणजे दोनच शब्द आले, घे. तर राम शब्द घेतला. पण राम शब्द हा सगळ्या रामायणाचं काय आहे, अधिष्ठान आहे, मूलभूत स्रोत आहे. म्हणून म्हणतात की मुखवात नाही, त्याचा काय फारसा मोठा विस्तार नाही, परंतु नाम काय छोटे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. हरी म्हणजे काय दोनच अक्षर आहे त्या ठिकाणी. परंतु मुखवात नाही, परंतु तरतसे बाही, फार मोठा विस्तार नाही. आणि ह्या भवसागराचा फार मोठा विस्तार आहे आणि नामाचा विस्तार फार अल्प आहे. मग अल्प अशा नामाने दुस्तर असा भवसागर तरुण जाता येईल का, अशी शंका येईल. तर म्हणतात बाही तरच आहे. तो तर त्याला संसार जो आहे, इतर लोकांना काय त्याचं उल्लंघन अतिक्रमण करणं हे कठीण आहे. आणि त्यासाठी स्वतःच्या बाहूंनी जर तरायला गेला समुद्रात तर तो बुडूनच मरण पावेल का नाही. परंतु ह्या नामाचा आश्रय घेतलेला, नामनौकेमध्ये बसलेला जो साधक आहे त्याला हा संसार सागर नाम जरी त्या ठिकाणी विस्तारित नसलं, फार अल्प शब्दाने युक्त असलं तरी बाही तरतसे, आपल्या बाहूनी हा संसार सागर तरून जातो. कारण ज्याचं हे नाव आहे त्यांनीच सांगितलं आहे, भवसागर तरता कार्य करीत असा चिंता. किंवा काय, पहिलं उभा दाता कटी कर ठेवणी, त्याचे पायी घाला मिठी, मोल नेघे जगजेठी, भावा एकासाठी खांदावा हे आपुल्या. नाव चंद्रभागी सुखे करावा संसार, परीन संडावे दोन्ही वार, दया क्षमा घर चोजवित येतील. असं आहे की जे जे काही सद्गुण आहेत ते सुद्धा नामावर तुम्ही त्याची वाट पाहायची नाही, प्रयत्न करायचा नाही. ते सद्गुण जे आहे, परमात्मा ज्या गुणाने संपन्न आहे तोच परमात्मा जेव्हा हृदयस्थानापन्न होतो तेव्हा हे गुण त्याला आपोआप येतात. त्याला अशा प्रकारची बुद्धी, सद्बुद्धी, सद्वासना ह्या त्याच्या अंतःकरणात आपोआप उद्भवतात. म्हणून सांगतात की तरतसे बाही, काय तरुण काय होतं, नावे दिशा दाही आपघोषे. आणि नावे म्हणजे त्यांनी घेतलेलं जे नाम आहे त्या नामाने दाही दिशा घोष, दाही दिशेमध्ये सगळा उद्घोष होत तो. काय कोणता घोष होतो? दाही दिशामध्ये ह्या नामाने सर्वत्र माझा सच्चिदानंद परमात्माच आहे आणि त्या परमात्मा सोडून दुसरे कोणीच नाही, असा सर्वम खल्विदम ब्रह्म असा व्यापक माझ्या सहित हे सर्व परमात्मा रूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देवतया जवळी असे
पापनाशे दर्शने, काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, तुका म्हणे भेदाभेद गेला वाद खंडोनी. अशा अद्वैतात्मबोधाला तो प्राप्त होतो असं सांगतात. ज्ञानोबारायांना कोणीतरी विचारलं, आता नामदेवरायांना पुढे करून आपण सांगितलं, आपण थोडं स्पष्टीकरण करा. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञानदेवा मौन्य नामाचे तारण. नाम कसं तारतं, कोणाला तारतं, याला 18 पुराण साक्षी आहे आणि तारतं हे निश्चित खरं आहे. आणि हा अधिकार नामदेवाचा आहे, माझा नाही. म्हणून ज्ञानदेवा मौन्य. मी आता याचं मौनच धारण करतो. नाम कसं तारतं, पण मला एकच, पण आपल्या मुखातून काहीतरी येऊ द्या तर म्हणतात तारक हरिविन दुजा नाही. या संसारातून तारण करणारा हरिविन दुजा नाही, म्हणजे दुसरा कोणीही नाही. ही गोष्ट मात्र सत्यातलं सत्य आहे असं सांगतात. आणि मग त्यावेळेला मी माझ्या जीवनामध्ये माझ्या सर्व इंद्रियांचा एक विषय तो सकळांचा हरी, त्याच्या आवडीने आवडी इतरी, ह्याच सिद्धांताला अनुसरलेलं आहे. ही गोष्ट ज्ञानोबाराय ह्या 65 क्रमांकाच्या अभंगामध्ये सांगतात. श्रवण त्वचा चक्षु जिह्वा घ्राण दश इंद्रिये जाण हरीच्या ठाई. अवघा गोविंदो अवघा मुकुंदो अवघा विद्गदो भरला दिशे. पतित पावन नामे दिनोद्धारण स्मरलिया आपण वैकुंठ देतो. ज्ञानदेव म्हणे हे पुंडलिक जाणे अंतकाळी पेणे साधियेले. अवघा गोविंदो अवघा मुकुंदो अवघा विद्गदो भरला दिसे. श्रवण त्वचा चक्षु जिव्हा घ्राण दशही इंद्रिये जाण हरीच्या ठाई. भगवान माऊली सांगतात, श्रवण श्रवणेंद्रिय, त्वचा त्वग इंद्रिय, चक्षु चक्षुरेंद्रिय, जिव्हा रसनेंद्रिय, घ्राण घ्राणेंद्रिय, ही जी पंचज्ञानेंद्रिय आहेत. पुढं जाऊन पंचज्ञानेंद्रियच नाही तर दशही इंद्रिये जाणं हरीच्या ठाई. आपण ही 10 इंद्रिय जी आहेत ही हरीच्या ठाई भगवंताच्या ठिकाणी, या ठिकाणी आम्ही गुंतवलेली आहेत. भगवंताच्या दिशेनंच त्यांना प्रवाहित केलेलं आहे. आणि त्या इंद्रियांना कोणतेही शब्दस्पर्श जे लौकिक किंवा भौतिक अशा प्रकारच्या विषयांचा भोग घेण्याकडं त्या इंद्रियांची प्रवृत्ती राहिली नाही. त्यांची प्रवृत्ती फक्त काय आहे, परमात्मा. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम याची मज प्रेम देई देवा. डोळे भरोनिया पाहीन तुझे रूप त्याची मज सुख देई देवा. कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती ते मज विश्रांती देई देवा. वाहे रंगी टाळी नाचेन उदास हे देई हातास पाया सुख. तुका म्हणे माझा सकळ देह भाव आणिक नको ठाव चिंतू याशी. अशा प्रकारची सकळ जी इंद्रिय आहे तर ती सगळीच्या सगळी इंद्रिय तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या इंद्रियाची लागले भांडण म्हणतील कान रसना झाली. त्या ठिकाणी कान आणि रसना ह्या दोघांचं भांडण लागलं. रसनेंद्रिय हा ते कान म्हणायला लागलं, अरे तू सारखी त्या परमात्म्याचं स्मरण करते आणि तृप्ती अनुभवते आणि मला मात्र ते नाही, असं ते कान म्हणतं. रसनेंद्रिय म्हणतं, अरे रात्रंदिवस भगवंताचं गुणनाम संकीर्तन ऐकते आणि आणि तरी म्हणतं की मला तृप्ती नाही, मलाच जास्त. असं कसं असेल? त्या इंद्रियांचं परस्परामध्ये भांडण लागलं असं ज्ञानोबाराय म्हणतात. म्हणजे प्रत्येक इंद्रियांची त्या इंद्रियांशी परमात्म्याच्या चिंतनासंबंधाने काय स्पर्धा निर्माण झाली, कलह निर्माण झाला. परंतु हा जो कलह आहे हा कलहाचं निरसन करून सर्वांची एकवाक्यता परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी करून देणारा आहे.
म्हणून म्हणतात की दशही इंद्रिये, आता हे वाक, पाणी, पाद, पायू आणि उपस्थ ही जी इंद्रिय आहेत ही सुद्धा परमात्म्याकडे लावावं लागतात. मग तरी त्यांचा काय उपयोग आहे? गुद आणि उपस्थ शिष्ण ज्याला म्हणतात गुह्येंद्रिय, त्यांचा काय उपयोग आहे? वाक बरोबर आहे, सांगितलं आता माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. पाणी, हात, ते काय आहे? हात आणि पाय परमात्म्याच्या पूजा किंवा त्याच्या मंदिराकडे जातात. पण उपस्थ आणि शिष्ण या गुद याचा काय उपयोग असं कोणी म्हणेल तर आत्तापर्यंत त्यांचा निग्रह होत नव्हता, तर आता जिव्हेचा देखील निग्रह होऊ लागला. म्हणजे जेव्हा हे नामस्मरण करत असतानाच आपण आपल्या ज्या पुरुषाचं, तुकाराम महाराज म्हणतात खूप काही प्रमाणे थोडी ग्राम्य शब्दात तुकाराम महाराजांनी लिहिलेले की 6व्या अध्यायामध्ये सांगितलं, नाट्यस्नतस्तु योगोस्ते न चैकांत मनस्नता न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. ज्याला आती खातो किंवा अजिबात खात नाही तर त्यांना हा योग होऊ शकत नाही, त्यांचं आरोग्यसुद्धा राहत नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण हे जे इंद्रिय आहे त्या रसनेंद्रियाचाही निरोध करता आला पाहिजे. आणि वाघ इंद्रिय जे आहे वाणी वाटेल तशी बडबड करते आणि त्या ठिकाणी कलंकित होत असते निषिद्ध पदार्थाच्या उच्चारणाने. परंतु जेव्हा भगवंताच्या नामाचा उच्चारण करते तेव्हा तिच्या ठिकाणी त्या इंद्रियांचा संयम होतो आणि निषिद्ध गोष्टीकडे प्रवृत्ती करत नाही. ही सुद्धा त्या वाणीची मदतच आहे की नाही आपल्याला, त्या वाणीची मदत आहे. त्याचप्रमाणे गुह्य इंद्रिय जे निषिद्ध विषयांकडे धावतं त्याचा आपण जर नियमन केलं तर त्याच्यामध्ये शास्त्रामध्ये आमच्या आयुर्वेदमध्ये सांगितलं की सप्तधातूंनी शरीर बनलेलं आहे, रस, रक्त, मांस, मेद, आस्थी, मज्जा आणि शुक्र. तर आपण जे अन्न खातो त्या 40 शेर अन्नापासून शुक्र, 1 बिंदू शुक्र निर्माण होतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. आणि ते शुक्र इतकं साररूप आहे आणि त्याचं आपण जेवढं जतन ब्रह्मचर्याच्या द्वारा करू किंवा ग्रस्ताश्रमाला देखील ऋतौ भार्याम उपेयात अशा प्रकारची श्रुती आहे. ऋतुकालातच स्वस्त्रीगमन असा शास्त्राने नियम सांगून ठेवलेला आहे. तेव्हा अशा प्रकाराने आपण आपली जीवनचर्या करणं हे सुद्धा त्या वागेंद्रियाचं नियमन करणं हे सुद्धा परमात्म्याची पूजाच आहे. आणि या सगळ्या इंद्रियांना दशही इंद्रिय जाणं हरीच्या ठाई, हरीच्या ठाई अंतकरण वृत्ती जडावी लागते. ते करताना ह्या इंद्रियांचं साह्य होतं. म्हणून त्यांना म्हणतात की 10 इंद्रिय परमात्म्याच्या ठिकाणी जडली, काही निरोध रूपाने किंवा निवृत्ती रूपाने तर काही प्रवृत्ती रूपाने त्या परमात्म चिंतनामध्ये रंगून गेलेले आहे. आणि त्यावेळेला अवघा हा गोविंदू, अवघा हा मुकुंदू, अवघा हा विद्गदू भरला दिसे. याच्या ठिकाणी मुकुंद या नामाचं व्युत्पत्ती विष्णू सहस्रनामामध्ये सांगितलेली आहे, परंतु आता ते काय आठवत नाही. खूप छान व्युत्पत्ती सांगितलेली आहे. गोविंद नावाची आपण पाहतच आहोत. तर त्या पुरुषाला, नामधारकाला असं दिसतं अवघा हा गोविंदू, सर्वत्रच परमात्मा आहे. रीता ठाव नाही उरला. या ठिकाणी जिकडं पाहावं तिकडं परमात्मा गोविंदच आहे किंवा हा मुकुंदच आहे. विष्णू सहस्रनामामध्येच गोविंद आणि मुकुंद ही 2 नावं आलेली आहेत. इतकंच नाही, अवघा हा विद्गदू भरला दिसे. विद्गदू शब्दाचा अर्थ आहे की तो स्वयंप्रकाश रूपाने, ज्ञान रूपाने सर्वत्र व्याप्त आहे. संविद रूपाने सर्वत्र परमात्मा व्याप्त आहे. म्हणजे परमात्मा ज्ञान घन परमात्मा सर्वत्र आहे. पतित पावन नामे दिनोद्धरण स्मरलिया आपण वैकुंठ देतो. आणि त्या परमात्म्याचं जर आपण नाव घेतलं तर परमात्मा कसा आहे? पतित पावन आहे. नामदेवराय कसे भांडतात की नामदेवराय म्हणतात माझ्या जीवनात ठरवलेले आहे काय आहे की अमृतावनी गोड नाम तुझे देवा, मन माझे केशवा कावाने घे, अशी प्रार्थना केली. आणि मी अखंड नामस्मरणामध्ये रममान झालो. आणि असं असू नये की कशासाठी? मला माझं मन सांगत होतं की मी पतित आहे. पतित 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 काय? परिमी त्रिवाचा पतित असं मी आहे. पण मला संतांकडून ऐकायला मिळालं होतं की परमात्मा पतित पावन आहे. म्हणून मी नामसाधना करताना तुझ्या द्वारात आलो. नामदेवराय भगवंताशी प्रेम केलं आणि बोलतात काय?
पतित पावन नाम ऐकोनी आलो मी द्वारा, पतित पावन नवशी म्हणून जातो माघारा, मी माघारा जातो. आता तू पतित पावन नाही. देव म्हणतात असं करू नको, मी पतित पावनच आहे असंच म्हणतात. आणि तुला उदाहरणं सांगतो म्हणे. उदाहरणाचं काय करायचं, मला प्रत्यक्ष अनुभव द्या. अनुभव पण देवाने दिला. पतित पावन आणि त्याच्या नावाने काय होतं, दिनोद्धारण. जे दीन लीन अशा प्रकारचे लोक आहेत किंवा अनाथ आहेत, त्या सर्व अनाथांचा नाथ असणारा त्या दिनांचा उद्धार करतो. दोन कोणते दिन, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. इंद्रियांनी ज्यांना परतंत्र करून टाकलेलं आहे त्यांचाही नामस्मरण केला असताना भगवान त्यांचाही त्याही दिनांचा उद्धारण करतो. किंवा जे आर्त असतील संकटग्रस्त त्यांचाही उद्धार करतो. जे अर्थार्थी असतील त्यांचाही उद्धार करतो. त्यांचा तो उद्धार असा करतो. भगवान ध्रुव बाळ हा काय होता, अर्थार्थी भक्त होता. त्याला आढळ ध्रुवपद दिलं पण त्याला कंटाळा आला, किती काळ राहायचं इथं. त्याला तिथं विषयाविषयी विरक्ती झाली. हे कशाचं फल आहे, त्याला नारदाने दिलेल्या नाममंत्राचं हे फल आहे. तेव्हा पतित पावन नामे दिनोद्धारण आणि स्मरलिया आपण वैकुंठ देतो. आणि त्या परमात्म्याचं स्मरण केलं म्हणजे तो त्याला वैकुंठ प्रदान करतो. वैकुंठ शब्दाचा अर्थ एक पाहिला आपण, लोकविशेष तोही पण देतो. वैकुंठ शब्दाचा अर्थ मोक्ष, तो मोक्ष पण देतो. आणि वैकुंठ शब्दाचा अर्थ परमात्मा, तो परमात्मा आपलं स्वरूपाचं दान देखील त्याला देतो, स्वरूप रूप करून टाकतो. म्हणून म्हणतात स्मरलिया आपण वैकुंठ देतो. आता ही जी गोष्ट आहे, ज्ञानोबाराय म्हणतात की अशा प्रकारचं धारण करणाऱ्या नामधारकाला या ठिकाणी ही स्थिती प्राप्त कशी होते, याचं काय तत्व गुह्य आहे. तर ज्ञानदेव म्हणे हे पुंडलिक जाणे. ज्ञानोबाराय म्हणतात की याचं मर्म कोणी जाणले, खरं पुंडलिकाने जाणलं. की जो आपल्या आई वडिलांना बरोबर घेत असताना कोणाला, पत्नीला खांद्यावर घेत होता. आणि त्याच्यासाठी काय आहे की त्याला धन्य पुंडलिका बहु बरे केले, धन्य पुंडलिका बहु बरे केले, निधान आणिले पंढरी. हे आपण त्याची स्तुती करतो. किंवा भला भला पुंडलिका मानलासी जनलोका कोण काळे सुखा ऐशा कोण पावत, असं त्याचं आपण वर्णन करतो. त्या पुंडलिकालाच हे रहस्य माहीत आहे. ज्ञानदेव म्हणे हे पुंडलिक जाणे. आणि काय जाणे, त्याचं फल काय मिळवलं, अंतकाळी पेणे साधिले. शेवटचा अंतकाळाचा मुक्काम म्हणजे शेवटचा परमार्थाच्या परिसमाप्तीचा शेवटचा क्षण काय असावा जीवनामध्ये, मानवी जीवनामध्ये कुठं मुक्काम व्हावा, ते पेणे म्हणजे मुक्काम. साधिला तो मुक्काम त्यांनी गाठवलेला आहे. की त्याने अधिकाराने वीट भिरकावली आणि त्याच्यावर सांगितलं की इथं उभा राहा. आणि जोपर्यंत मूढ पापी जैसे तैसे आणि उतरी कासे लावणी. म्हणे त्यांच्याजवळ सामर्थ्य नसलं तर मी काय करणार, कमरेला बांध आणि तू त्यांची पेटी सांगड हो. आणि काय सांगड हरिनामाची, या ठिकाणी त्या हरिनामाच्या सांगडीला त्यांनी पकडलेलं आहे. तर तुला तारून नेणं हे तुझं कर्तव्य आहे. असं हे अंतकाळी पेणे साधिले असं सांगतात. यानंतर ज्ञानोबाराय या ठिकाणी नामाचं सार्वत्रिक असणारं अलौकिक असं महत्त्व ह्या 66व्या अभंगामध्ये प्रतिपादन करतात. अनंत नामाचे पाठांतर रामकृष्ण नाम निरंतर सर्व सुखाचे भांडार हरी श्रीधर नाम वाचे हरी नाम गजर खरा ये करशील सैरा जन्म जुगाच्या येर झारा खंडती क्या हरी नामे अनंत तीर्थ
तीर्थाचे मेळ साधलिया हरिनाम कल्लोळ पूर्वजांसहित अजामेळ उद्धरिला सहपरिवारे कोटी जन्मांचे दोष हरतील पातके जातील निशेष अंती होईल वैकुंठवास कोटी कुळांसी उद्धार हे योगियांचे निज जीवन राम कृष्ण नारायण येणे जगत्रय होय पावन हरिस्मरण जीवांसी ज्ञानदेवी घर केले हरि ऐसे रत्न साठविले शेती कोटी कुळा उद्धरिले हरि हरि स्मरिले निशिदिनी हरिनाम गजर खरा हरिनाम गजर खरा अनंत नामाचे पाठांतर रामकृष्ण नाम निरंतर भगवंताचे अनंत नाम आहे त्याचा पाठ म्हणजे त्याचं पुन्हा पुन्हा मोठ्याने उच्चारण करणं आणि आपला हा रामकृष्ण जो मंत्र आहे त्या रामकृष्ण नावाचं निरंतर पाठांतर करणं निरंतर उच्चारण करणं हे सर्व सुखाचे भांडार हा सर्व सुखाचा खजिना आहे. म्हणजे सर्व सुखाचा खजिना जर तुम्हाला आपल्या मालकीचा करायचा असेल तर रामकृष्ण नाम उच्चारण असं सांगतात. जे अनेक नाव आहेत प्रत्येक नावाची व्युत्पत्ती आहे. हरी श्रीधर नाम वाचे श्रीधर म्हणजे लक्ष्मीला धारण करणारा श्री किंवा ऐश्वर्याला धारण करणारा हरी पापांचं संकटाचं हरण करणारा असा जो श्रीहरी आहे त्याचं वाचेने नाम घ्या. हरी नाम गजर खरा आणि जीवनात अनेक साधनं असतील पण खरं साधन साधकासाठी आहे हरिनामाचा गजर करणं. त्याचा उपयोग काय होईल येणे तू तरशील सैरा तू सहजच या ठिकाणी या नामाच्या बळाने तरुण जाशील. आणखी काय होईल जन्मजुगाच्या येरधारा खंडती एका हरिनामे एकदा एका हरीचं घेतलेलं नाम हे अनंत युगामध्ये तुमच्या झालेल्या जन्ममरण परंपरेचे जे हेलपाटे किंवा येरधारा ते खंडित होईल. तुमचा हा शेवटचा जन्म असेल. अनंत तीर्थाचे मेळ साधलिया हरिनाम कल्लोळ पूर्वजासहित आजामेळ उद्धरिला सहपरिवारे. अनंत तीर्थाचे मेळ हरिनाम साधल्या. जर तुम्ही हरिनाम जर साधलं तर ते हरिनाम कसं आहे तर अनंत तीर्थाचे मेळा आहेत. अनंत तीर्थाचं समुदाय जो आहे एकत्र येऊन तो जेव्हा उसळतो त्याचे कल्लोळ लाटा होतात त्या लाटा म्हणजे एक हरिनाम आहे. म्हणजे अनंत तीर्थ जे आहे तर माऊली सांगतात ना तीर्थव्रत नेम भावे विन सिद्धी वायाची उपाधी करीशी जना असं सांगतात. पारियाचा रवा घेता भूमीवरी यत्न परोपरी साधन तैसे पण नाम तैसे नाम नव्हे परंतु नाम तसं नाही. पूर्वजासहित आजामेळाचाच उद्धार केला असं नाही तर पूर्वजासहित त्या अजामेळाचा उद्धार सहकुटुंब सहपरिवारे केला असं हे नामसाधन आहे. कोटी जन्मांचे दोष हरतील पातके जातील निश्चेष. नामाने होईल काय तर कोटी जन्माचे दोष हरतील. कोट्यावधी जन्माचे तुकाराम महाराज म्हणतात काय नाम घेता राहू नका हाकारोनी सांगे तुका नाम घेता राहू नका. तुम्ही नाम घेतल्याशिवाय राहू नका. कोट्यावधी जन्माचे दोष जातील. आणि याविषयी प्रमाण कोण आहे तर तुका
पंचपातकाच्या राशी नामे जळता न लगे घडी. पंचपातकाच्या कोडी नामे जळता न लगे घडी. पंचमहापातक जरी असतील तर ते नामाने जळणं त्यांना भस्मसात होण्यात एक घडी मुहूर्त सुद्धा लागत नाही. हरतील पातके जातील निश्चयश, आणि जन्माचे दोष हरतील आणि संपूर्ण पातकं नष्ट होतील आणि अंती वैकुंठवास, शेवटी तुम्हाला वैकुंठवास मिळेल आणि कोटी कुळाशी उद्धार, कोट्यावधी कुळांचा तुमच्या उद्धार होईल. हे योगी यांचे निजजीवन रामकृष्ण नारायण येणे जगत्रय होय पावन, हरी स्मरण जीवासी. हे योगी यांचे निजजीवन, योग्यांचं स्वतःचं खरं जीवन जर कोण असेल तर हे नाम आहे. आणि ते नाम कोणतं? रामकृष्ण नारायण. राम राम कृष्ण कृष्ण नारायण हे त्या योग्यांचं निजजीवन आहे. आणि ह्या नामाने होतं काय? येणे जगत्रय होय पावन. ह्या तिन्ही जगत्रय म्हणजे देवांचा, दानवाचा, मानवाचा, पशुपक्ष्यांचा, त्रैलोक्यामध्ये असणारे सर्व. गजेंद्र हा तर प्राणी आहे, पण त्याचा तो जटायू हा पक्षी आहे, त्याचा पण उद्धार झाला. जगत्रय होय पावन, संपूर्ण त्रैलोक्य ह्या नामाने पावन होतं. आपण सकाळीच पाहिजे ना, कुलम पवित्रम जननी कृतार्था. हरिस्मरण जीवाशी, जीवाने जर हरिस्मरण केलं तर त्याला एवढ्या त्या नामस्मरणापासून त्याला एवढे लाभ होतात. मग आम्ही काय केलं? ज्ञानोबाराय स्वतःची अनुभूती सांगतात. ज्ञानदेवी घर केले, हरी आईशे रत्न साठविले, शेखी कोटी कुळा उद्धरिले, हरी हरी स्मरले निशिदिनी. ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानदेवी, ज्ञानोबाराय या ज्ञानदेवाने घर केलं, एक घर बांधलं. कोणतं? ज्ञानदेवा घर चिदानंदी. ज्ञानदेवांचं घर म्हणजे हृदय, आणि त्या हृदयामध्ये चिदानंद प्रगट झाला. इथं ज्ञानदेवी घर केले. चिदानंद स्वरूप कोण आहे? सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावरण असा श्रीहरी. आणि तो हरी, श्रीहरीच काय आहे? रत्न आहे. आणि ज्ञानदेवांनी आपल्या हृदयामध्ये घर केलं आणि त्या घरामध्ये श्रीहरी रूपी रत्न त्यामध्ये साठवलं. हरी आईशे रत्न साठविले. त्याचा फलित काय झालं? शेखी कोटी कुळा उद्धरिले. त्या नामस्मरणामुळं शेवटी आमच्या कोट्यावधी कुळांचा उद्धार आम्ही करून घेतला. आणि साधन काय केलं? काही दुसरं साधन केलंच नाही. हरी हरी स्मरले दिननिशी. आम्ही रात्रंदिवस फक्त हरी हरी स्मरिले. हरी 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 हा एकच वेद घेतला आणि त्याचं फल आम्हाला हे प्राप्त झालं असं सांगतात. आपला समय त्या ठिकाणी समाप्त झालेला आहे. राहिलेला विषय उद्या पाहू. कुंडली वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम 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 तुकाराम. कुंडली गवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.